500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई। नोटा बनवणारं मशीनही पोलिसांच्या ताब्यात। पुण्याजवळच्या कुरकुमजवळ बनलेल्या ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी। 280 कोटींचे 140 किलो ड्रग्ज फूड कुरिअरमधून रवाना। गारपीट आणि अवकाळीग्रस्तांच्या नुकसानीच्या चौकशीचे आदेश। लवकरच मदत करणार। विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। नाना पटोलेंनी उपस्थित केला सवाल। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन। कापसाला 14,000 रुपयांचा भाव देण्याची मागणी। अटल सेतूवरून विधानसभेमध्ये आशिष शेलार आणि अनिल देशमुख यांची खडाजंगी। अटल सेतूची सुरुवात आघाडी सरकारनं केली। देशमुखांचा दावा। केंद्राकडून फडणवीसांनी परवानग्या आणल्या। शेलारांचं प्रत्युत्तर। मुंबईतल्या पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा। फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची विधानसभेमध्ये मागणी। मैं मेरी झांसी नहीं दूंगी। शिवसेना खासदार भावना गवळी यांचं वक्तव्य। यवतमाळ वाशिमवरती भावना गवळींचा प्रबळ दावा। भाजपसह पक्षांतर्गत स्पर्धक संजय राठोड यांनाही इशारा। बारामतीमधल्या व्हायरल पत्रावरून राजेंद्र पवार यांचा अजित पवारांवरती निशाणा। बारामतीमधील पवारांचं प्रत्येक घर स्वतंत्र आणि स्वायत्त, फक्त विचारानं एक असल्याचा दावा। मुंबईवरती पाणी कपातीचं गंभीर संकट। मुंबईमध्ये 10% पाणी कपात करण्याचा जलखात्याचा प्रस्ताव। पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये केवळ 43% पाणी साठा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर। बचत गटाच्या 2.5 लाख महिलांचा मेळावा। राज्यातल्या कोट्यवधींच्या विकास कामाचं उद्घाटन आणि लोकार्पण। हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेची रस्सीखेच। काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा। भाजप प्रवेशाची शक्यता। विरोधी पक्षनेत्यासह 15 आमदारांचं निलंबन। सत्ता वाचवण्यासाठी निलंबन केल्याचा भाजपचा आरोप। किसान सभेच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न। सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। अवैध खाणकाम प्रकरणामध्ये अखिलेश यादव यांना सीबीआयचं समन्स। गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ढोलकी वादक विजय चव्हाण, लावणी कलावंत प्रमिला लोदगेकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।